ओम नमो ब्रह्मदेवाय नमः। ओम नमो ब्रह्मदेवाय नमः। ओम नमो ब्रह्मदेवाय नमः। हे माझ्या प्रिय उपासका, तुझ्या भक्तीने मी परम संतुष्ट झालो आहे। वत्सा, माग, तुला हवं ते वरदान माग। मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे। हे विश्व निर्मात्या, तुला सादर प्रणाम। विधात्या, आज मितीस कुणालाही प्राप्त झालं नसेल असं वरदान मला दे। एवढी कृपा दृष्टी माझ्यावर कर अशी मी याचना करीत आहे। निसंदेह तुझ्यासारखा परमप्रिय भक्त मला लाभला आहे आणि अशा भक्ताची मनोकामना पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे। हे कमलासना, तुझ्या कृपा आशीर्वादाने मला असं वरदान प्राप्त होऊ दे ज्या वरप्राप्तीने माझा अंत कदापि होणे शक्य नाही। ना शस्त्राने, ना अस्त्राने, ना वायू, ना अग्नी, ना जल, ना आकाश, ना आत, ना बाहेर, ना दिवस, ना रात्र, ना देव, ना दानव, ना पशु, ना मानव, या कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा मृत्यू होणे शक्य नाही असे वरदान देऊन तुझ्या प्रिय भक्ताची कामना पूर्ण कर। हे चतुरानना, हे विधात्या, मला वरदान दे। हे भक्तवत्सला, मला वरदान दे, वरदान दे, मला वरदान दे। तथास्तु। मी तुला वरदान प्राप्तीचा आशीर्वाद देत आहे। शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु। हे जन्मदात्या, कृपाळा तुझे कोटी कोटी आभार। तुझे कोटी कोटी आभार। सैनिक हो, या क्षणापासून या पृथ्वीवर त्या कपटी पापी विष्णूची भक्ती, आराधना, उपासना करणारा दिसला तर त्याचे मुंडके उडवा। कोणी पूजा करत असेल तर त्याचे हात तोडा। विष्णू मंदिरात जात असेल तर त्याचे पाय छाटा। नामस्मरण करत असेल तर त्याची जीभ कापा। त्या बहुरूपी विष्णूच्या पूजेचा विचार जरी केला तर त्याचे मस्तक फोडा।